आम्हाला इंग्रजी शिकायचं आहे, पण इंग्रजीची वाक्यरचना कशी होते हेच आम्हाला कळत नाही. जर हा प्रॉब्लेम तुमचा असेल आणि तुम्ही बेसिकपासून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करताय, तर इंग्रजीची वाक्यरचना करण्यासाठी तुम्हाला आजचा हा जो मंत्र आहे, जोडी आणि काय, कुठे, कधी, ह्या मंत्राने तुम्ही कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. सो बघूयात. पहिलं वाक्य आहे, त्याने कॅफे सकाळी 7:30 वाजता उघडला. आता तुम्हाला काय करायचंय माहितीये का, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही वाक्यामध्ये एक व्यक्ती असेल ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, आणि तो सब्जेक्ट काहीतरी कृती करत असेल. जसं आता ह्याच्यामध्ये कोण व्यक्ती आहे, कोण सब्जेक्ट आहे, तुम्ही म्हणणार त्याने, बरोबर. आता हा जो तो आहे, त्यानेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ही. पण हा जो तो आहे ना, हा नेहमी काहीतरी कृती करेल. कृतीशिवाय कुठली वाक्य रचना नसते. सो मला सांगा, ह्या पुढे दिसणाऱ्या शब्दांपैकी तुम्हाला कृती कुठे दिसते, ऍक्शन कुठे दिसते? तुम्ही म्हणणार सर उघडणे, बरोबर. उघडण्याला काय म्हणतात, ओपन, बरोबर. सो आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला लची भाषा वापरायची आहे, ज्याला आपण सिंपल पास्ट म्हणतो, कुठल्याही क्रियापदाची 3 रूपं असतात, जसं की ओपन, ओपन्ड आणि ओपन. तर जेव्हा तुम्हाला लची भाषा वापरायची आहे, तुम्हाला नेहमी सेकंड फॉर्म पाठांतर पाहिजे, जसं की ही ओपन्ड. ही झाली तुमची जोडी. एकदा की तुम्ही जोडी तयार केली, जोडी म्हणजे काय लक्षात आलं, एक सब्जेक्ट असतो आणि तो काहीतरी कृती करत असतो. कृती ही जनरली तुम्हाला वाक्याच्या सगळ्यात शेवटी बघायला मिळेल. सो शेवटी पहिल्यामध्ये बघायचं पहिला शब्द आणि त्याची कृती काय ते तुम्ही फक्त पुढे जाऊन बघायचं. सो ही तुमची झाली जोडी. जोडी एकदा तुम्ही तयार केली की तुमचं काही चुकणार नाही. आता फक्त तुम्हाला उरलेले शब्द काय, कुठे, कधी या क्रमाने विचार करायचा. जसं की ह्या ओपनला विचारायचं, ही ओपन, त्याने उघडला. काय, कायचं उत्तर तुम्हाला मिळते का बघा ह्याच्यामध्ये. तुम्ही म्हणा येस, कॅफे उघडलं. काय उघडला, कॅफे. सो ही ओपन्ड द कॅफे. आता कायचं उत्तर झाल्यानंतर विचारा कुठे, कुठे उघडला. तुम्ही म्हणा सर कुठे उघडला हे ते कुठेच दिलेलं नाही याच्यामध्ये, बरोबर. जर कुठेच उत्तर नाहीये तर पुढे जा, कधी, कधी उघडला. आता तुम्ही म्हणणार सर सकाळी उघडला, 7:30 वाजता उघडला, दोन्ही कधीचीच उत्तर आहेत. अशा वेळी जेव्हा डेफिनाइट टाइम असतो तो नेहमी पहिला लिहायचा. जसं की याच्यात निश्चित टायमिंग कोणता आहे, 7:30. सो तुम्हाला ते पहिल्यांदा लिहायचं ॲट 7:30. आणि मग इनडेफिनाइट टाइम आहे ते पाठीमागून लिहायचं, इन द मॉर्निंग. सो नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं वाटलं वेळ सांगणारे 2 शब्द आले तर नेहमी हा क्रम लक्षात ठेवायचा. जी निश्चित गोष्ट असते ती पहिल्यांदा, आणि जी अनिश्चित असते, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो, त्या क्रमाने त्याला लिहायचं. तेच जागेसाठी, कायसाठी, कुठेसाठी तुम्ही हाच नियम वापरू शकता. पुढचं बघा, मी प्रत्येक महिन्याला डेंटिस्टकडे जातो. आता मला सांगा तुमची काय जोडी झाली, मी, आय, आणि आयची क्रिया कोणती आहे, जातो. जाण्याला काय म्हणतात, गो, बरोबर. सो ही तुमची झाली जोडी, आय गो, मी जातो. आता मला सांगा उरलेले शब्द आहेत प्रत्येक महिन्याला आणि डेंटिस्टकडे. आता काही जण प्रत्येक वेगळा शब्द, महिन्याला वेगळा शब्द, डेंटिस्टकडे असं नाहीये. प्रत्येक महिना हा एकच शब्द आहे, लक्षात आलं का. प्रत्येक हा त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे किंवा आपण त्याला डिटर्मिनर म्हणतो. सो प्रत्येक महिन्याला आणि डेंटिस्टकडे. आता इथे तुम्हाला काय वाटतं, आय गो प्रत्येक महिन्याला, आय गो डेंटिस्टकडे. तुम्ही म्हणणार सर आय गो डेंटिस्टकडे, आय गो टू डेंटिस्ट. आता इथे मात्र कायचं उत्तर आलं का, मी जातो काय नाही, मग मी कुठे जातो, बरोबर. म्हणजे कायचं उत्तर नाही मिळालं, मग पुढे कुठे जातो, डेंटिस्टकडे. आणि कधी जातो, प्रत्येक महिन्याला, आय गो टू डेंटिस्ट एव्हरी मंथ. म्हणजे प्रत्येक वेळी काय, कुठे, कधी मधले शब्द असतीलच असं नाही. समजा कायचा शब्द नसेल तर कुठे विचारा, कुठे झालं की कधी विचारा. लक्षात येते. मी 2015 मध्ये ड्रायव्हिंग शिकलो. आता बघा, मी, आय. आता ह्या मीची क्रिया कोणती आहे, शिकलो, बरोबर. शिकण्याला काय म्हणतात, तुम्ही म्हणा लर्न. पण मी मगाशी सांगितलं कुठलीही क्रिया
क्रियापदाची तुम्हाला 3 रूप पाठांतर पाहिजे. लर्न, लर्न्ड, लर्न किंवा लर्न्ड ईडी मध्ये पण म्हणू शकता. सो ल ची भाषा आहे, तुम्हाला म्हणायचं आहे आय लर्न्ड. आय लर्न्ड. आता इथे विचारा काय शिकलो, तुम्हाला उत्तर मिळेल आय लर्न्ड ड्रायव्हिंग. आणि कधी शिकलो? इन 2015. आहे की नाही? खूप सोपं. फक्त काय, कुठे, कधी हा क्रम विसरायचा नाही. तुम्ही सहजरित्या शब्द लिहू शकता. माझ्या मुलाने आज कम्प्युटर वापरला नाही. आता बघा इकडे, ह्याच्यात सब्जेक्ट कोणता? काही जण म्हणतात सर पहिला शब्द तुम्ही घेताय माझ्या. नो, माझा मुलगा हा एकच शब्द आहे, माझ्या वेगळा नाहीये. सो माझा मुलगा तुम्ही काय म्हणणार? माय सन. बरोबर. आता माझ्या मुलाची कोणती क्रिया तुम्हाला दिसते? आज कम्प्युटर वापरला की नाही? तुम्ही म्हणाल सर वापरणे. वापरणेला काय म्हणतात? यूज. बरोबर. सो माय सन यूज. पण जर तुम्ही असं लिहिलं तर हा नाहीसाठी काय म्हणणार तुम्ही? आता तुम्ही म्हणणार सर नाहीसाठी नॉट वापरतो आपण. पण जर लची भाषा नाही मध्ये बोलायची असेल, आता हा मेन वर्ब आहे. लक्षात ठेवा, लची भाषा आणि तोची भाषा जेव्हा सिंपल टेन्स मध्ये विचारतो त्यावेळी आपल्याला ऑक्झिलरी वर्ब मदत करणार कुठल्याही सहाय्यकारी क्रियापद त्या ओपनच्या पुढे लिहायचं नाही गोच्या. पण बाकीचे कुठे नाही म्हणायचं असेल तर तुम्हाला इथे त्या यूजला एक सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं असतं. आय डिडंट यूज, माय सन डिडंट यूज. आता तुम्ही म्हणजे इथे डिडंटच का? बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला लची भाषा अजून डिटेलमध्ये शिकावी लागेल. सो इंग्रजी एका व्हिडिओमधून येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार व्हिडिओज बघावे लागतील, तुम्हाला प्रत्येक रचना समजून घ्यावी लागेल. सो माय सन डिडंट यूज कार. तुम्ही म्हणा सर कम्प्युटर. अ कम्प्युटर. कधी? कधी? आज, टुडे. आता हा जो टुडे आहे ऍडवर्ब ऑफ टाइम आहे तो तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला पण म्हणू शकता. टुडे माय सन डिडंट यूज अ कम्प्युटर असंही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. जेसिका माझ्यासोबत हॉटेलमध्ये काम करते. आता मला सांगा सब्जेक्ट कोण आहे? जेसिका. आता जेसिकाची कृती कोणती आहे? माझ्यासोबत हॉटेल की काम करणे? मी म्हणणार सर काम करणे. काम करण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्क. पण जर त्याची भाषा म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर हा ग्रॅमॅटिकल रूल आहे की त्याला आपण येस लावतो जर इथे सब्जेक्ट ही शीट असेल. सो जेसिका वर्क्स. आता इथे बघा, माझ्यासोबत की हॉटेलमध्ये. आता हे दोन्हीही कुठेही वापरले तरी चालेल कारण ते अर्थाने सेम आहे. म्हणजे त्यांना प्रायोरिटी तुम्ही पहिली दुसरी कशीही दिली तरी चालेल. जेसिका वर्क्स माझ्यासोबत विथ मी इन हॉटेल. किंवा तुम्ही जर हाच क्रम उलटा लिहिला, जेसिका वर्क्स इन हॉटेल विथ मी, काही प्रॉब्लेम नाहीये. सो काही वेळा तुम्हाला शब्दची जी ऑर्डर आहे ती जरी उलटी सुलटी झाली वाक्याला खूप काही बिघडतं वाक्याचं असं काही नाही. पण शक्यतो काय, कुठे, कधी वाले शब्द त्याच क्रमाने ठेवायचा प्रयत्न करा. मी सकाळी रस्त्याच्या कडेला एक कार पाहिली. सो मी आहे. बरोबर. आता मी काय केलेलं आहे? सकाळी रस्त्याच्या कडेला एक कार पाहिली. तुम्ही म्हणा सर पाहिली. सो आय सॉ. आता विचारा काय पाहिली? तुम्ही म्हणणार एक कार पाहिली. सो आय सॉ अ कार. बरोबर. कुठे पाहिली? आय सॉ अ कार रस्त्याच्या कडेला पाहिली. आय सॉ अ कार बिसाइड रोड. आणि कधी पाहिली? इन द मॉर्निंग. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे शब्द ठेवण्याचा, हा शब्द ठेवण्याचा प्रॉब्लेम तुमचा राहणार नाही जर तुम्ही काय, कुठे, कधी सतत वापरायला सुरुवात केली. माझ्या मित्राने मला फोन केला. आता बघा, माझा मित्र एकच शब्द आहे. सो तुम्ही काय म्हणणार? माय फ्रेंड. आता माझ्या मित्राने कोणती कृती केलेली आहे फोन करण्याची? फोन करण्याला तुम्ही कॉल्ड म्हणता किंवा फोन म्हटलं तरी चालेल. माय फ्रेंड कॉल्ड किंवा माय फ्रेंड फोन. कोणाला? मला. आता इथे
आता इथे ना कुठे काय होतं, कुठे होतं, कधी होतं, फक्त मला शब्द होता. सो आपण फक्त लिहिलं मी. जनरली लक्षात ठेवायचं, एखादी व्यक्ती असेल पुढच्या ह्याच्यामध्ये काय, कुठे, कधी, तर शक्यतो ती सुरुवातीलाच लिहायची क्रियापदाच्या अगोदर. लक्षात आलं? इथे क्रियापद झालं, आपली जोडी तयार झाली की लगेच त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. सो आय एम शुअर ही जी जोडी आणि काय, कुठे, कधी हा जो मंत्र आहे तुम्हाला कळला असेल. आणि आता इंग्रजी कसं लिहायचं याची जर टेक्निक तुम्हाला आली असेल तर आपले व्हिडिओ सुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला अजून तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकता येईल. तुम्हाला स्वतः करता येत नसेल अभ्यास, सेल्फ स्टडी, तर तुम्ही आपल्या ऑनलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकता. सो आय होप तुमचं इंग्रजी सुधारत राहील आणि तुम्हाला इंग्रजीची आवड निर्माण होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.